मंडळी नमस्कार. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा जो दौरा आहे तो आता अंतिम टप्प्यामध्ये आला आहे. खर तर जसे दिवस जवळ येतील मतदानाचे तसे प्रचारातील रंगत आहे ती रंगत आता वाढताना दिसून येत आहे. कालचा दिवस होता तो अपक्ष उमेदवारांच्या चिन्ह वाटपाचा होता आणि हे चिन्ह वाटप झाल्यानंतर याच प्रचाराचा सोहळा जो आहे तो आता अंतिम टप्प्याच्या दिशेने येत असताना त्याच्यामध्ये रंगत आली आहे. आज आपल्यासोबत पुन्हा एकदा सातारा नगरपालिकेचे अपक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपल्यासोबत आहेत, शरद काटकरांना. अण्णा नमस्कार. नमस्ते. खरं तर कालपासून प्रचाराला रंगत आली असं म्हणायला काही हरकत नाहीये, कारण अपक्ष जे उमेदवार होते त्यांच्या चिन्ह वाटपाचा कार्यक्रम झाला. परंतु खरं तर अर्ज माघारी घेण्याच्या त्याच दिवशी चिन्ह वाटप होणं अपेक्षित होतं. बरोबर. मात्र एक 4 दिवस वाढीव झाले त्याच्यामध्ये. खरं तर एक अपक्षांसाठी थोडस एक अडचणीचा विषय म्हणावा लागेल याच्यामध्ये. मी ह्याच्यावर त्यासाठीच बोललो की निवडणूक आयोगानं किंवा राजकीय दबाव असेल, निवडणूक आयोग राजकारण्यांच्या दावणीला बांधलं गेलंय का काय अशी थोडीशी शंका आहे. खरं तर ज्यांना पक्षाची उमेदवारी मिळाली त्या दिवशी त्यांचा प्रचार सुरू झाला, पण काल रात्री आम्हाला 8, 8:15, 8:30 वाजले. म्हणजे अनुक्रमांक मिळायला आम्हाला 8:30 वाजले. त्याच्या पुढे आमच्या सगळ्या प्रक्रिया सुरू झाल्यात. म्हणजे आजचा दिवसाचा जो कालावधी आहे तो आमचा पूर्णपणे परवानग्यासाठी जाणार आहे. म्हणजे पोलीस प्रशासन असेल, नगरपालिका असेल, जाहिरातीचा विषय असेल, ह्या सगळ्यासाठी जाणार आहे. म्हणजे या पुढचा कालखंड असा असेल, कदाचित ह्या राजकारण्यांचा डाव सुद्धा असू शकतो की अपक्षाने ह्या लोकशाहीच्या निवडणुकीच्या प्रक्रियेत येऊ नये अशा पद्धतीचं ते वातावरण झालेलं आहे. हा संपूर्ण महाराष्ट्राचा विषय आहे आणि असंच होत राहिलं तर सर्वसामान्य जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल. खरं तर ह्याच्यामध्ये असा एक विषय येतोय की कुठेतरी भाजपची वाटचाल, अगदी अमित शहाचे काही मागचे मुद्दे असतील की फक्त काही करा, थोडाफोडा पण राज्य करा, ही रणनीती वापरली जाते आणि त्याच्यामध्ये कुठेतरी देशाची वाटचाल म्हणा किंवा राज्याची वाटचाल म्हणा कुठेतरी हुकुमशाहीकडे चालली असं वाटतंय आपल्याला. कसं आहे, अलीकडच्या काळात बघितलं तर सगळ्याच जे आपल्या समाज व्यवस्था आहे, जे शासकीय असू देत, निमशासकीय असू देत किंवा खाजगी असू देत, ह्या सगळ्या राजकारण्यांच्या दावणीला बांधले गेलेत आणि त्या अलीकडच्या काळात प्रसार माध्यमामुळे ते कळायला लागले. पूर्वी कसं असायचं की वर्तमानपत्रात वाचल्याशिवाय कळायचं नाही, पण आजची परिस्थिती अशी आहे की ऑस्ट्रेलियात पडलेला त्या क्षणाचा चेंडू तुम्हाला ह्या क्षणात इथं दिसतो. अमेरिकेत झालेल्या एखाद्या घटना असेल तुम्हाला त्या क्षणाला इथं बघायला मिळते. आता जग जवळ आलंय त्यामुळं ह्या लोकांना कळायला लागलंय. हे पूर्वीपार चाललेला विषय आहे, पण अलीकडच्या काळात वाढ झाली असं का लोकांना जाणवतंय, तर प्रसार माध्यमं ऍक्टिव्ह झाली आणि प्रसार माध्यमातली स्पर्धा ही ह्याला कारणीभूत आहे. म्हणजे त्यातल्या ते इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, वर्तमानपत्राचा विषय असेल, प्रिंट मीडिया, ह्यामुळं ते ऍक्टिव्ह झाली. स्पर्धा वाढल्यामुळं बातमीसाठी सगळ्या जो TRP वगैरे असेल त्यासाठी जो वाढलेला आहे त्याच्यामुळे हे लोकांना कळायला लागले. नाहीतर यापूर्वी अशा काही गोष्टी नव्हत्या असं नाही, पण ह्या प्रसार माध्यमांच्या मुळे सर्वसामान्यांपर्यंत ह्या घटना पोहोचतायत. नक्कीच. आता खरं तर सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अपक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपण आहात. हो बरोबर आहे. आपल्याला काल चिन्हही वाटप झालंय, सूर्यफूल चिन्ह आहे. हो बरोबर आहे. मात्र हेच चिन्ह निवडण्यामागचं थोडंसं एक वेगळं कारण काय आहे याच्यामध्ये? नाही, त्याचा नियम असा आहे की तुम्ही 3 मागायचे. हा, कुठली चिन्ह 3 मागा, त्यातली जर एकाच माणसाला 2 मिळाली, एकाच उमेदवारानं म्हणजे त्या प्रभागातील जेव्हा नगराध्यक्षाचा असेल, नगराध्यक्षाने 2 मागितली तर 2 उमेदवारांनी मागितल्यानंतर त्याची चिठ्ठी टाकली जाते. त्यात पहिल्याला चिठ्ठी आली आणि दुसऱ्याला मला सूर्यफूल आला, अशी ती नियमाची नियमावली आहे. नक्की. आता प्रचाराच्या निमित्तानं आपण फिरताना खरं तर साताऱ्यातील काही भागांचा हद्दवाढ झाली आपल्या. या हद्दवाढीच्या भागामध्ये फिरताना काही समस्या आढळून येत आहेत का की ज्या सोडवण्यासाठी आपण हे कटिबद्ध राहिले आगामी काळामध्ये? काय झालंय, साताऱ्यात 2 हद्दवाढी झाल्या. म्हणजे साताऱ्याला आता 39 नगरसेवकांचे आता 50 वर सदस्य गेलेले आहेत. एक शाहूपुरीचा भाग आहे आणि दुसरा आहे तो शाहूनगरचा भाग आहे. आता ह्या 2 ग्रामपंचायतीत खरं तर शाहूपुरीची ग्रामपंचायत ही ऍक्टिव्ह ग्रामपंचायत त्या काळातली, कारण शाहूपुरीच्या ग्रामपंचायतीचा जर कारभार बघितला तर अतिशय चांगला होता. म्हणजे रस्ते होते, नागरी सुविधा सगळ्याच होत्या, लाईट असेल, पाणी असेल. मध्यंतरीच्या काळात तुम्हाला कनेरवरनं पाणी पुरवठा योजना राबवली गेली आणि शिवाय तुमची स्टँड बाय म्हणून ती जी प्राधिकरणाची दुसरी योजना आहे त्यातनं पाणी येत होतं. लाईट
पाणी, कचरा व्यवस्थापन हे सगळं चांगलं चाललं होतं. ते चांगलं चाललं नव्हतं असं नाही, अतिशय चांगलं चाललं होतं. पण थोडासा त्यात बदल करता आला असता आपल्याला, की आपण लोकांना सुविधा देतोय, म्हणजे ग्रामपंचायत सगळ्या सुविधा देत आहेत, तर या ठिकाणी नगरपंचायत होणं गरजेचं होतं. नगरपंचायत का व्हायला पाहिजे होती, तर तुम्हाला पृथ्वीराज चव्हाणांनी मुख्यमंत्री असताना मलकापूर नगरपंचायत केली होती सुरुवातीच्या काळात. आणि पृथ्वीराज चव्हाणांना त्या काळात मुख्यमंत्री असताना हद्दवाढ करून ते कराडमध्ये घेता आलं असतं. त्यांनी तसं नाही केलं. नगरपंचायत करून तिथले डेव्हलपमेंट केली, म्हणजे जी विकास कामं होती ती करून घेतली आणि नंतर त्याची नगरपालिका केली. इथं सुद्धा तुम्हाला तेच करता आलं असतं. गडकर्णे असेल, तुम्हाला शाहूपुरी असेल, कोंडवा असेल, सैदापूर असेल, तुमचा हा दिव्यानगरीचा हा सगळा भूविकास जुन्या बँकेच्या मागचा सगळा परिसर असेल, हा वाडे फाट्यापर्यंतचा, ही नगरपंचायत झाली असती ना तर तिथे एक नगराध्यक्ष झाला असता. तिथं तुम्हाला कार्यकर्त्यांना पुनर्वसन, म्हणजे जे आपण कुठंतरी त्यांना कामाची संधी द्यायची म्हणून तिथं नगराध्यक्ष पदाची सुविधा देता आली असती. म्हणजे त्यांना जागा उपलब्ध झाल्या असते, उपनगराध्यक्ष झाले असते, नगरसेवक झाले असते. म्हणजे ह्या सगळ्या बाबी तुम्हाला करता आल्या असत्या. नगरपंचायत म्हणून तुम्हाला फार मोठा निधी आला असता. त्याचं आता रस्ते होते, बरोबर. ज्या वेळेला ग्रामपंचायत होती त्यावेळेला रस्त्यावर खड्डे नव्हते, त्यावेळेला कचऱ्याचे ढीग कुठं नव्हते, त्यावेळेला गुडगा गवत कुठं नव्हतं. आणि ह्या परिसर त्यामुळे पहिलाच डेव्हलप झाला होता. आत्ता गंमत अशी आहे, लोकांच्या भावना मी बघतोय की माझा बंगला आहे, बंगल्याला माझी ग्रामपंचायतीची घरपट्टी होती ते 1200, 1500, 1800 होती. आता 20% आम्हाला 5-5 हजार आले, 3-3 हजार आले, 4-4 हजार आले. म्हणजे आमच्या नागरिक सुविधा आम्हाला असताना नगरपालिका हद्दवाढीने तुम्हाला 20% एवढं आलं, तर 5 वर्षानं ज्याला 4 हजार आले त्याला 20,000 रुपये भरायला लागणार. मग ही नगरपंचायत केली असती तर तुम्हाला त्याचा फायदा झाला असता, म्हणजे डबल फायदा झाला असता. हीच परिस्थिती तुम्हाला ह्या परिसरात दिसेल. म्हणजे विलासपूर ग्रामपंचायतीची निर्मिती केली, विलासपूर ग्रामपंचायत रद्द झाली आणि हद्दवाढी झाली, म्हणजे त्रिशंकू भाग. त्याच्यानंतर तुम्हाला विलासपूर, संभाजीनगर, कोडोली आणि खिंडवाडी असा परिसर जर एकत्र केला असता तर तिथे एक नगरपंचायत झाली असती, तिथला एक नगराध्यक्ष झाला असता. म्हणजे साताऱ्याला 3 नगराध्यक्ष पद मिळाली असती, 3 उपनगराध्यक्ष पद मिळाले असती, शिवाय सदस्य नगरसेवक म्हणून वापरता आले असते. कार्यकर्त्यांना नगराध्यक्ष मी होतो त्या संभाजीनगरचा किंवा त्या शाहूनगरचा, अशा पद्धतीचं झालं असतं. तिथंही तीच परिस्थिती आहे. तिथं तुम्हाला पोलीस लाईन आहे, तिथं तुम्हाला कोयना सोसायटी आहे, तिथं तुम्हाला पोलीस वसाहत आहे, रामराव पवार नगर. ह्या परिसरातले रस्ते वगैरे सगळे डेव्हलप झालेत, तिथं लाईट आहे, तिथं पाणी आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर झाल्या असत्या तर निश्चितपणानं तिथं सुद्धा तुम्हाला ज्या पद्धतीनं शाहूपुरीमध्ये झालं असतं त्या पद्धतीनं तुम्हाला करता आलं असतं. कोडोली सकट सगळा परिसर, संभाजीनगर सकट सगळा परिसर जो मोठा आहे, जो आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, जिथं बंगले आहेत, तो प्रचंड डेव्हलप झाला असता. आणि डेव्हलप झाल्यानंतर त्याच्या नागरिक सुविधा चांगलं देता आल्या असत्या. ह्यापासून का बाजूला ठेवलं गेलं मला म्हणजे आजपर्यंत न कळलेलं कोड आहे. म्हणजे हद्दवाढ करून आत घ्यायचं आणि बाकीचं गोष्टी ठेवायच्या, हे थोडंसं मला न कळलेलं न सुटलेलं कोड आहे. त्याच्या तो विचारधारेचा विषय असतो किंवा ज्यानं त्यानं त्या काळात कशा पद्धतीने विचार केला माहित नाही. माझ्या अंदाजानं तर असं आहे की शाहूपुरीच्या ग्रामपंचायतीच्या काही सदस्यांनी हायकोर्टात याबाबत रिट बी दाखल केलं होतं असं मला आठवतंय. हे निश्चित सांगता येत नाही पण आठवतंय. पण ते का काढलं गेलंय किंवा ते पेंडिंग आहे मला काही हे माहित नाही. पण हद्दवाढ झाली आणि त्याचा थोडासा फटका राजकारणासह नागरिक सुविधाला बसला. पण खरं तर आता तुम्ही म्हटलंय की ज्या हद्दवाढीचा भाग आहे, अगदी शाहूपुरी ग्रामपंचायत असेल किंवा विलासपूर ग्रामपंचायत, तर पूर्वी सुखी होती लोक असं म्हणायला काही हरकत नाही या निमित्तानं. 100%. पण आता हद्दवाढीमध्ये त्यांचा सहभाग झालाय. खरं तर सातारा शहरातील ज्या प्रमुख अडचणी आहेत, प्रमुख समस्या आहेत, रस्ते सुविधा असतील, पाण्याची अडचण असेल, ह्या सोडवल्या जात नाहीत वेळच्या वेळेला, तर हद्दवाढीतील भागांच्या अडचणी अजून विकासाच्या दृष्टीने वाढतील. नाही, मी परवा सुद्धा तेच तुम्हाला सांगितलं ना की खरं तर ही कनेरची योजना स्टँड बाय ठेवायची. आता तुमचं कास खरं तर चांगलं मोठं झालेलं आहे. कासला पाणी पुरवठा म्हणजे पाण्याची सुद्धा पातळी मोठी आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर सायपन पद्धतीनं पाणी खरं तर तुमच्या शाहूपुरीला पोचू शकतं. कारण त्या वरच्या सांबरवाडीच्या तिथून जर एखादी पाईपलाईन टाकून आणून जर तुम्ही भैरोबाच्या मंदिराजवळ एखादी मोठी टाकी बांधली असती तर डोंगर उतारावरनं पाणी चौथ्या मजल्यापर्यंत चढलं असतं. हे वास्तव आहे. पण नागरिक सुविधा सगळ्याच आहेत ना, त्यांना काय नाहीये. तुम्हाला आमदार निधीचा फंड वापरता येत होता, तुम्हाला खासदार निधीचा फंड तिकडे वापरता येत होतो. ह्या गोष्टी सगळ्या इच्छाशक्तीच्या असतात. म्हणजे काय केलं पाहिजे. आपण
बारामतीकरांना नेहमीच नावं ठेवत असतो, पण बारामतीकर कुठे असू देत, दिल्लीत असू दे ना तर तुमच्या मतदारसंघात असू देत, मुंबईत असू देत, लक्ष सगळं बारामतीवर केंद्रित असतं. बारामतीचं डेव्हलपमेंट सारखी सातारची डेव्हलपमेंट झाली पाहिजे होती आणि होणं गरजेचं आहे. आणि सातारकरांना नागरी सुविधा मिळणं, तसं ह्या दोन्हीचे नगराध्यक्ष पद हे मिळालं असतं त्यापासून वंचित ठेवलं, एवढं दुःख आहे खरं तर. खरं तर काही कोपरा सभा होत आहेत हद्दवाडीच्या भागामध्ये, त्यावेळी मंत्री शिवेंद्रराजे असतील यांच्याकडून जे अपक्ष उमेदवार आहेत, खरं तर ह्याच उमेदवारांनी काही वेळेला की हद्दवाडीमध्ये हा भाग घेऊ नये म्हणून विरोध केला होता. त्यांना कुठेतरी टीकेचं लक्ष केलं जातंय. नाही खरंय नाही. हे बघा, शेवटी त्यांच्या डोक्यातला काय विचार आहे आपल्याला माहित नाही. म्हणजे बाबांनी काय बोलावं, थोरल्या उदयनराजांनी काय बोलावं, हा त्यांचा विषय, तो राजकारणाचा विषय. राजकारणापेक्षा समाजकारण झालं पाहिजे, लक्षात घ्या, आणि विकासात्मक झालं पाहिजे. राजकारण विरोधाला विरोध म्हणून विरोध होता कामा नये. त्यातनं काय केलं पाहिजे होतं. टीका करणं हे 4 दिवसाचं काम असतं. 1, 2, 3, 4 दिवस. 30 तारखेनंतर सगळे गळ्यात गळे घातलेले असतात. त्यामुळं हे टीका हे लोकांचं करमणुकीचं साधन आहे. विकासात्मक कामं काय करणार ह्याच्यावर जोर दिला पाहिजे. टीका कोणी करणं, म्हणजे ज्याला तोंड आहे, ज्याला बुद्धी आहे, ज्याला विरोधातच बोलायचे तो काही बोलेल, म्हणजे कोणी असू दे. सातारचाच विषय नाही, हा जगाच्या पाठीवरचा विषय आहे. पण हे करत असताना विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे भांडताना तुम्हाला रोहित पवार आणि अजित पवार सुद्धा दिसतात, पण विकास कामात ते एकत्र असतात. आमचे शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब ह्यांचं सुद्धा खरं तर एकमेकाचे वैचारिक वेदभेद असतील, पण बारामतीचा विकास म्हणले की सगळे एकत्र येतात. हिथं सुरूच्या बंगल्यावरचे कार्यकर्ते जलमंदिरच्या कार्यक्रमाला जात नाही, जलमंदिरच्या सुरूच्या बंगल्यातले कार्यकर्ते. एवढं हे व्यक्ती केंद्रित सातारचं राजकारण आहे. इतर ठिकाणी हे बघायला मिळत नाही. त्याच्यामुळे विकास थोडासा खुंटलाय. सगळ्यांनी हातात हात घालून जर काम केलं तर सातारा येत्या 10 वर्षात फार मोठा होऊ शकतो. पण त्याला सगळं शेवट येतं ते इच्छाशक्तीवर येतं. नक्कीच. या टीकेला म्हणजे निवडणुकीमध्ये होणाऱ्या टीकेला जोडून दुसरा एक प्रश्न आहे की आपण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहात, मात्र आपल्या समोर काही प्रतिस्पर्धी उमेदवार देखील आहेत, जेणेकरून महाविकास आघाडीच्या सुवर्ण पाटील असतील. खरं तर काल गांधी मैदानावर एक सभा झाली. या सभेमध्ये त्यांचेच सुवर्णताईंचेच मिस्टर म्हणजे नरेंद्र पाटील यांनी कुठेतरी शिवेंद्रराजेंना टीकेचं लक्ष केलं आपल्याला दिसून आलं. नाही, ते कसं आहे, राजकारणात ह्या टीका वगैरे चालतं. म्हणजे साताऱ्यात बघतोय असं नाही, सगळ्या सगळीकडेच आहे. तुम्ही आज टीव्ही उघडला की तुम्हाला भाजप सेनेवर करताना दिसतंय, उबाटावर करताना दिसतंय, तुम्हाला काँग्रेसला करताना टीका दिसते, राष्ट्रवादी शरद पवार गटावर करताना. हे टीका आहे ना, हे नुसतं 2 दिवसाचं नाटक असतंय. म्हणजे ती करमणुकीचं साधन झालंय आणि लोकांनाही ते माहीत झालंय की हे नुसतं वरवर करतायत आणि उद्या तुम्हाला त्यांच्याबरोबरच हे दिसतील. आता सुवर्णताई पाटील कुठल्या उमेदवार, तर महाविकास आघाडीच्या. 4 दिवस आधी कुठं होत्या, तर भाजपत होत्या. म्हणजे आता लोकांच्यात मी ज्या वेळेला फिरतो त्यावेळेला लक्षात येते की असं की लोक हे भाजपनं सोडलेलं पिल्लू आहे का काय. म्हणजे राजकारणात शहकाटशहाचा विषय असतो. म्हणजे ज्या समाजाची मतं भाजपला पडणार नाही ते अन्यत्र जाऊ नयेत किंवा अपक्षाकडे वळू नयेत म्हणून हे केलेलं काय षडयंत्र आहे का काय भाजपनं. कारण चर्चा अशी होती की त्यांना उमेदवारी पाहिजे होती भाजपची सातारच्या नगराध्यक्ष पदाची, म्हणून त्या मुंबईत वगैरे होत्या असं काय तर ती चर्चा सुरू आहे का. मग तिथून येऊन त्या जर महाविकास आघाडीत जात असतील, म्हणजे दादा आमचे हे शिवसेनेचे, ताई आमच्या तर भाजपच्या, असा साक्षात्कार काय झाला 4 दिवसात. आणि असा तुमच्या अन्याय घाला, ते पद तरी होतं तुमच्याकडं की तुम्ही एकदम उडी मारून तिकडे गेला. एकंदरीत जर तो प्रवास बघितला सगळा, आणि त्याच्यानंतर एक बातमी आली होती की बाबाराजे असे म्हणतायत की ताई आमच्याच आहेत, ते पक्षाला सोडणार नाही, ते आमच्याकडेच येतील. म्हणजे असं होऊन त्यातनं अर्थ काढायचा का की तुम्ही तिथं फक्त महाविकास आघाडीकडनं तुम्ही उमेदवारी घ्या आणि हे मतं थोपवा, अशा पद्धतीचं षडयंत्र असावं. अशा तर साताऱ्यातली चर्चा आहे. कुठेतरी गनिमी कावा दिसतोय, 100% चित्र येणार दिवसांत स्पष्ट होईल नाही, 100%. पण खरं तर टीका टिप्पणी होत असताना विकासाच्या मुद्द्यावर टीका टिप्पणी व्हावी असं आपलं मत आहे. परंतु आपल्या मनातील म्हणजे भविष्यातील सातारा कसा असावा असं आपल्याला काय वाटतं नक्की. मी तुम्हाला एक खरं सांगू का, आता मी तुम्हाला ज्या 2 हद्दवाडी सांगितल्या, लोकांना असाच प्रश्न पडला, हद्दवाडीत घेतलंय आता पुन्हा बाजूला करता येईल का सातारा कसावा असं सांगतो तुम्हाला. तर पुण्याला फुरसुंगी असेल,
म्हणजे तुम्हाला गाडी तळ जो आहे तिथून पलीकडचा भाग होता हा फुरसुंगी नगरपालिकेच्या हद्दीत होता बराचसा. बेकराई नगर असेल, फुरसुंगी असेल, उर्डी कांचनचा तो परिसर थोडासा असेल. हा सगळा परिसर हा पुणे महानगरपालिकेत आला होता. आत्ता जर पाहिलं तर तो सगळा परिसर जो त्यांनी महानगरपालिकेत घातला तो बाजूला केला आणि आता फुरसुंगी नगरपालिका केली आणि त्यांची ही पहिली निवडणूक आहे. सातारा सुद्धा त्या पद्धतीने करतायत. निधी कसा आणायचा, तुम्हाला सातारा नगरपालिकेला निधी आणला म्हणजे तो वाटला तर 25 प्रभागात तुम्ही वाटणार आहात. पण ह्या दोन्ही नगरपालिका म्हणजे महानगरपंचायती जर उभारल्या आणि ह्या दोन्हीकडे जर ह्या गोष्टी आल्या म्हणजे निधी आला तर 3 निधी येणार आहेत तुम्हाला. असा तुम्हाला एक शासनाचा निधी मंजूर केला तर एकच निधी होणार आहे. खासदार फंडाला सुद्धा तुम्हाला तसंच करावं लागणार, आमदार फंडाला सुद्धा तसंच करावं लागणार. हे 3 निधी आले तर सातारा पटकन डेव्हलप होईल, हा परिसर डेव्हलप होईल. साताराच डेव्हलप होणार नाही तर सातारच्या हायवेच्या खालचा परिसर आहे तो सुद्धा डेव्हलप होईल. आणि त्या पद्धतीने विकासात मी म्हणून सुरुवातीला सांगितलं कुणी कुणावर टीका करावी ज्याचा त्याचा भाग आहे. आज असं आहे अपक्ष उभे राहिले, साताऱ्यात अपक्षांची संख्या एवढी मोठी आहे ही खरं तर परिवर्तनाची लांदी आहे, लक्षात घ्या. कारण आजपर्यंत एवढं धाडस कोण करत नव्हतं. गेल्या 2-4 वर्षात ज्या निवडणुका झाल्या नाहीत त्याचा हा परिणाम आहे. आणि नवीन पिढी त्यात आली, आम्हाला संधी मिळाली पाहिजे असं प्रत्येकाला वाटलं. हे नेते मंडळी 50च्या वर देऊ शकत नाहीत, त्यामुळं नाराजी प्रचंड मोठ्या प्रमाणावर साताऱ्यात दोन्हीच्या बाबतीत आहे. कारण मी तुमच्यासाठी आयुष्य घालवलं, मला का डावललं आणि त्याचा तुम्हाला निकालावर परिणाम झालेला दिसेल. आणि फार मोठी एक क्रांती साताऱ्यात झालेली दिसेल. आणि वेगवेगळ्या अँगलनं लोक बोलतात, म्हणजे आपण सर्वसामान्य, आपण पत्रकार आहोत शेवटी, आपण लोकांच्या मनातनं कसं काढायचं सांगायला येत नाही. त्या पद्धतीने मी काढल्यानंतर लोकांची जी खतखत होती ती एका वेळेला बाहेर पडली असं एकंदरीत चित्र दिसतंय. पण हे तुम्हाला 2 तारखेनंतर स्पष्ट होईल. नक्कीच. पण एकंदरीत जर बघितलं आपण सातारा हा मराठ्यांची राजधानी म्हटलं जातं, पण एक दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल की सातारा जरी मराठ्यांची राजधानी असली तरी साताराचा राजवाडा आहे तो कुठेतरी मोडकळीस येताना दिसतोय आपल्याला. पण नक्की ह्याच्यामध्ये काय सुधारणा करता येईल आपल्याला भविष्यामध्ये, असं कोणतं विजन आहे आपल्याकडे? कसं आहे, तुम्हाला परवा मी तुम्हाला तेच सांगितलं की आपण म्हैसूरला गेल्यावर पॅलेस बघतो, ग्वाल्हेरला गेल्यावर पॅलेस बघतो आणि पैसे देऊन बघतो, तिकीट काढून बघतो. त्याचं एक आकर्षण असतं. सातारा हे छत्रपती शिवरायांच्या मुळे खरं तर जगाच्या नकाशावर आहे आणि छत्रपतींचा वाडा म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. महाराष्ट्रातलेच नव्हे तर जगातले पर्यटक तिथे येतील, फक्त त्या पद्धतीने डेव्हलपमेंट झाली पाहिजे होती. ही कधी झाली पाहिजे होती, ज्या वेळेला तिथलं न्यायालय हे त्यांच्या स्वतःच्या जागेत गेलं त्याच्यानंतर हे जर खरं तर पुरातत्व विभागाने डेव्हलप केलं असतं तर कासला आणि बामणुलीला येणारे पर्यटक असतील किंवा तुमच्या महाबळेश्वरला सुद्धा येणारे पर्यटक असतील त्यातले 40-50% जरी आले असते ना तर साताऱ्यातलं पर्यटन स्थळ आपोआप वाढलं असतं. हे लक्षात घ्या. मग हे काय, मला छत्रपती शिवरायांचा राजवाडा बघायचा आहे, ऐतिहासिक राजवाडा बघायचा आहे. म्हणून ते सगळा परिसर जर डेव्हलप केला असता तर प्रचंड मोठ्या प्रमाणावर साताऱ्यात पर्यटक वाढले असते. सातारच्या सगळ्याच म्हणजे लॉजिंगला फरक पडला असता. महाबळेश्वरनं सातारा 1-1.5 तासाचा रस्ता आहे. महाबळेश्वरला राहण्यापेक्षा साताऱ्यात पर्यटकांना राहणं पसंत केलं असतं का, तर चला छत्रपतींच्या भूमीत आपण राहूया म्हणून साताऱ्यात पर्यटक वाढला असता. सातारचं लॉजिंग वाढलं असतं, सातारचं अर्थकारण वाढलं असतं, सातारचा पेढा जगप्रसिद्ध आहे तो वाढला असता, सातारचे कापड व्यवसाय जोरात चालला असता. ह्या सगळ्या गोष्टी ह्या पर्यटनावर वाढल्या असत्या आणि ते होणं गरजेचं होतं. फक्त राजवाडा जरी डेव्हलप झाला असता त्या काळात किंवा त्याच्यानंतरच्या पुढच्या काळात तरी फार मोठी क्रांती झाली असती आणि फार मोठी आर्थिक क्रांती तुम्हाला दिसली असती. पण पर्यटक ज्या पद्धतीने सातारामध्ये वाढतील त्याच पद्धतीने सुविधा देखील तितकंच होणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे. परंतु एक खंत अशी म्हणावी वाटते की सातारा शहरामध्ये अद्याप महिलांसाठी कुठेही स्वच्छतागृह दिसून येत नाही. तुम्ही किती वर्ष साताऱ्यात मला माहित नाही, पण मी गेले 40 वर्ष साताऱ्यात राहतो. साताऱ्यात ठिकठिकाणी खरं तर मुतारे होत्या, मुताऱ्या म्हणजे आता हे नावेला जाणं मुतारी म्हणावं लागतं आपल्याला. नगरपालिका तत्कालीन काय राजकीय हस्तक्षेप असेल ह्या सगळ्या गोष्टींना कमीत कमी साताऱ्यातल्या 5 ते 6 मुताऱ्या पाडल्या गेल्या. म्हणजे बिल्डरसाठी पाडल्या गेल्या, राजकीय सोयीनं पाडल्या गेल्या. म्हणजे राजवाडा सोडला तर नाकाचा अलीकडच्या काळात झाले म्हणजे 1-1.5 वर्षाच्या काळात.
नाहीतर महिलांच्या एवढी हाल कोणाचे होत नव्हते, कारण सुविधाच कुठं नव्हती. राजवाडा सोडला तर राजवाडा सुद्धा माझ्या अंदाजाने एक 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी झालंय, नंतर तिथं सुद्धा तीच परिस्थिती होती. पण राजकारण्यांसाठी महिलांना त्या अडचणीला सामोरं जावं लागतं हे मला मान्य आहे. पण भविष्य काळात त्या आपण जर परमेश्वरानं आणि सातारा वासियांना जर संधी दिली तर महिलांसाठी सुविधा करायला काही हरकत नाही. आणि अडचणी आहेत त्या, आणि त्या अडचणी खरं तर न सांगण्यासारख्या असतात. त्यामुळे आपण करता येईल आणि करणं गरजेचं आहे. का राजकारण होत राहतं, पण डेव्हलपमेंट झाली पाहिजे, लोकांच्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत, लोकांना सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत. ह्यासाठी मला खरं तर प्रयत्न करावे लागतील, आणि मी ते निश्चितपणाने करण्याचा 100% प्रयत्न करणार. नक्कीच. पर्यटनाचा विषय चालू आहे सध्या, कारण लोकांची ओढ साताऱ्याकडे. सातारा खरं जर बघितलं तर चारही दृष्ट्या म्हटलं तर काही हरकत नाही की आपला संवेदनशील आणि तितका समृद्ध सातारा आपला आहे. बरोबर आहे. खरं तर साताऱ्यातील पर्यटन स्थळ आहेत ते अत्यंत लोकांना आकर्षित करणारे स्थळ आहेत. त्याच्यात एक आहे की आपला अजिंक्यतारा. मात्र या अजिंक्यताऱ्यावर रोपवे होणार म्हणजे काही दिवसांपूर्वी चर्चेला जात आहे, पण ते खरंच गरजेचं आहे का? गंमत कशी आहे तुम्हाला मी सांगतो. रोपवे होणं आपल्या सिंहगडला गेल्यानंतर जसं आहे तसं गरजेचं आहे. वयोवृद्ध माणसांना वर जात आहे, पण वर गेल्यानंतर बघणार काय? हे साताऱ्यात जर तुमचा नातेवाईक आला एखादा तर त्याला दाखवायचं काय हा प्रश्न पडतो, त्यातला तो विषय आहे. पण तुम्हाला थोडासा एक छुटका सांगतो. सातारा नगरपालिकेनं गुरुवार बागेला 3 रुपये तिकीट ठेवलं होतं. 3 रुपये, आणि 3 रुपये तिकिटासाठी, आणि ते लहान मुलांसाठी 1 रुपया होता का मोफत होतं. पण जर एखादा मोठा व्यक्ती त्याच्याबरोबर गेली तर 3 रुपये तिकीट होतं. तर 3 रुपयासाठी मी वाड्यावरचा आहे, मी इकडचा आहे, मी नगरसेवकाच्या घरातल्या, अशा पद्धतीचं दमदाटी त्या कर्मचाऱ्यांना केलेली मी स्वतः डोळ्यानं बघितली. तुमचा रोपवे होणार त्याचं काय होईल हे लोकांनी ठरवावं. 3 रुपयासाठी जर तुम्ही मेहरबानांच्या घरचे नातेवाईक आहे, बाचा आहे सांगून जर 3 रुपये वाचवत असाल तर रोपवे जो कॉन्ट्रॅक्ट घेईल हे साताऱ्यात ती परिस्थिती वाटेल. म्हणजे तुम्ही सिंहगडला गेला तर तुम्हाला वशील लावायला लागत नाही, तुम्हाला तिथं 50 रुपये द्यावेच लागतात. नक्कीच, त्याशिवाय तुम्हाला ते काय बसून देत नाहीत. पण दमदाटी करून बसण्याची जी प्रक्रिया आहे किंवा दमदाटी करून तिथं जी घुसण्याची प्रक्रिया आहे ती साताऱ्यात जास्त आहे. त्यामुळं रोपवे जर एखाद्या खाजगी कॉन्ट्रॅक्टरनं घेतला तो किती दिवस चालेल का तो आत्महत्या करत हे मला सांगणं कठीण आहे थोडंसं. नावेला जर म्हणावं लागतंय ना, तसं नाही ना, ते असंच आहे ना. ते ठेकेदारीचाच मुद्दा समोर आलाय. खरं तर सातारा नगरपालिकेमध्ये अनेक ठेकेदार आहेत असं चर्चा बऱ्याच ठिकाणी होते असते. परंतु काही दिवसांपूर्वी निवडणुकीच्या अगोदर शिवेंद्रजींनी एक स्टेटमेंट दिलं होतं की बिलं काढणारा नगरसेवक आम्हाला नकोय, कामं करणारा नगरसेवक आम्हाला हवाय. परंतु आत्ताचे जे उमेदवार असतील भाजपचे त्याच्यामध्ये बऱ्याचपैकी असं दिसून येते की काही जे उमेदवार आहेत ते ठेकेदारच आहेत. तर गंमत अशी आहे, एक मराठीत म्हण आहे, गावला तर चोर. लक्षात आलं का? हे गावला तर हा ग्रामीण भागातला शब्द आहे, हे सापडला तर चोर आपण म्हणू. मी ठेकेदार नगरपालिकेचे घेत नाही अशा स्वरूपाचं एक पत्र असतं ह्या निवडणुकीला द्यावं लागतं. माझंही पत्र आहे, मी माझा ठेकेदार नाही म्हणून. समजा अगदी मी नगरसेवक आहे, नगराध्यक्ष आहे, कोणी असेल, पण तुम्ही तुमच्या नावावर ठेका घेतोय, ह्याला कायद्यातली पळवाट म्हणतात. लोकांना कळतं की हा ठेका घेतो, हा बिलं काढतो, हा साहेबाकडे बघतोय, हा दमदाटी देतोय. हे सगळ्या लोकांना माहित होत नाही असं नाही. सातारच्या जनतेला हे सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत, पण कायद्याच्या पळवाटीत तुम्हाला ते सापडू शकत नाहीत. ठेकेदार आहे आम्हालाही मान्य, आम्हाला दिसतंय ना, पण कायदेशीर तो ठेका दुसऱ्याच्या नावावर आहे. लक्षात आलं का? त्यामुळं तुम्ही असं म्हणू शकत नाही की तो ठेकेदार आहे मग, कारण नगरपालिकेनं मला पत्र दिलंय हे ठेकेदार नाहीत. लक्षात आलं का? ही कायद्याची पळवाट आहे. म्हणजे गावाला तो चोर तुमच्या भाषेत सांगायचं तर, परंतु आहेत हे खरं आहे, सत्य नाकारता असणार ना. बघा बघा शेवटी कसं आहे, समाजसेवा म्हणणार, आणि समाजसेवेच्या पाठीमागनच मेवा चाललेला असतो. म्हणजे मी लोकांना असं म्हणतो ना की माझा दरवाजा कायम उघडा असेल, कारण मला 2 नंबर काय करायचं नाही, 1 पैसा घरी न्यायचा नाही. मला काय करायचंय, मला दरवाजा बंद करून सर्वसामान्य आता आला पाहिजे ना. बरोबर. तर मला काय करायचंय, त्यामुळे दरवाजा बंद ठेवून माझी काय चर्चा होणार नाही. मला नगरपालिकेतनं 1 पैसा घरी न्यायचा नाही. त्यामुळे माझा विषय मी क्लिअर सांगितलेला आहे. हे कुणी कसं राहावं
हा त्याचा विचारधारेचा विषय असतो. आणि कुणी कसं राहावं, कुणी कसा पैसा कमावं, त्याच्या नशिबाचाही भाग असतो. दुसऱ्यानं पैसा कमवला म्हणून आपल्याला वाईट वाटायचं कारण नाही. हे तेवढंच जरी सत्य असलं तर सर्वसामान्याला न्याय मिळाला पाहिजे, सर्वसामान्य पुढे आला पाहिजे, हे तिथंच महत्वाचं आहे. अगदी सर्वसामान्यांविषयी आपली तळमळ आहे. आपण प्रचार दौऱ्यानिमित्त अनेकांची भेटीगाठी घेतात. प्रतिसाद देखील तितका चांगला मिळतो, आम्ही बघतोय स्वतः. परंतु खरं तर प्रत्यक्षात आपण त्या लोकांच्या दारी पोहोचताय, लोकांच्या भेटीगाठी घेत, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेताय. नक्की कसं वातावरण आहे? लोकांचं म्हणणं आहे सर्वसामान्य माणूस पाहिजे. ते चेहरे फार पाहिले आहे. ते चेहरे बघून तर साताऱ्यातला कुठलंच विकास काम झालं नाही. त्यामुळं नवा चेहरा पाहिजे, सर्वांसाठी झटणारा पाहिजे, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पाहिजे आणि सर्वांशी नाळ जोडलेला पाहिजे. त्याला विकासात्मक कामाची जोड पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला बारामतीचं तेच सांगितलं, एक पवार कुटुंब एकमेकाशी नेहमीच वाद घालत असते, पण दिवाळीला एकत्र असते. विकास कामासाठी म्हटलं की तुम्ही एकत्र आलं पाहिजे. विकास कामं करणारा, सर्वांची प्रश्नांची जाण असणारा जर माणूस असेल, म्हणून लोकांचा चांगला प्रतिसाद मला आहे. आणि गेल्या 30-32 वर्षाची लोकांची कामं अगदी प्रामाणिकपणे केली, त्याचं फळ थोडंफार मला मिळतं, एवढंच अपेक्षा आहे. नक्कीच याच विश्वासाद्वारावर आपल्याला नक्कीच यश मिळेल. आमच्या सदिच्छा देखील आपल्या पाठीशी तितक्याच आहेत. या कार्यक्रमात आपण आलात, आपलं मत आपल्या लोकांपर्यंत, मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न केलात. धन्यवाद. तुम्ही मला बोलवलं म्हणून तुमचे खरं तर आभार मानले पाहिजेत. कारण साताऱ्यात माझ्या सोबत कोण नसतं, मी एकटाच असतो. याचं कारण असं आहे की माझ्या पुढे 4 दिसली की 10 दिसली की दुसऱ्या दिवशी तुम्हाला 2 बी दिसत नाहीत. म्हणून तुम्ही मला बोलवून म्हणजे मुलाखत घेतली, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.